नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वर्धा चक्रीवादळ दुपारी चेन्नईजवळच्या किनाऱ्यावर धडकलं. 2 जण ठार. मध्यरात्रीनंतर जोर ओसरण्याची शक्यता. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा. एनडीआरएफचं सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार, पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होऊ द्या, माहिती प्रसारण मंत्र्यांचं आवाहन. भारत इंडोनेशिया देशादरम्यान 3 करारांवर शिक्कामोर्तब. दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा उभय देशांचा संकल्प. राज्यातलं नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध. प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांची मोहर. पोलीस दलात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं, रिक्त पदं भरणं आदी आवश्यक पावलं उचलण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद उन नबी देशभरात उत्साहात साजरा. मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय. मालिकाही घातली खिशात. कोहली सामनावीर. आणि राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका. 14-15 तारखेला दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य भागात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं वर्धा चक्रीवादळ आज दुपारी चेन्नईजवळ किनाऱ्यावर धडकलं. या वादळात आतापर्यंत 2 मृत्यू झाला असून चेन्नईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. ताशी 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. वीज पुरवठाही खंडित झालाय. चेन्नई विमानतळावरील उड्डाणं रात्री 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली असून चेन्नईतील उपनगरी रेल्वे सेवाही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील 4 जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत सुमारे 8,000 जणांना 95 मदत शिबिरांमधून हलवण्यात आलंय. दरम्यान या वादळामुळे निर्माण होणारी स्थिती लक्षात घेऊन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात एनडीआरएफची 15 पथकं तसंच लष्कराच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलंय. एनडीआरएफच्या पथकांपैकी 8 तामिळनाडूत तर 7 पथकं आंध्र प्रदेशमध्ये तैनात केली आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी, तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये पुढील 36 तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मदत आणि बचाव कार्याविषयी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे होऊ द्यावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज विरोधकांना केलं. केंद्र सरकार विमुद्रीकरणासंदर्भात कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अधिवेशनाचे शेवटचे 2-3 दिवस राहिले ते तरी सत्कारणी लागले पाहिजेत असं ते म्हणाले. संसदेला ईद निमित्त आज आणि उद्या सुट्टी आहे. त्यानंतर 16 तारखेला अधिवेशनाची सांगता होणार आहे. सत्ताधारी पक्ष सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे, परंतु विरोधक सभागृहाच्या कामकाजात सतत अडथळे आणत आहेत. देशवासियांच्या दृष्टीनं विमुद्रीकरणाबरोबरच इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसद अधिवेशनामध्ये सुरळीत कामकाज होत नसल्याबद्दल नुकतीच चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधानांना लोकसभेत बोलू दिलं जात नाही याबाबत नायडू यांनी नापसंती व्यक्त केली. पार्लियामेंट चलना चाहिए, जो बचा हुआ समय उसको सदुपयोग करना चाहिए. प्रधानमंत्री ने भी खुद कहा, उन्होंने भी देश का जनता का आवेदन उन्होंने व्यक्त किया. वी आर रेडी फॉर ए डिबेट एंड डिस्कशन इन पार्लियामेंट. वी होप दैट द लास्ट 2 days or 3 days will be useful. There will not be any obstruction and there will be proper discussion on all the issues, remaining issues, not only remonetization, there are other issues also. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सागरी क्षेत्रावर भर देत संरक्षण आणि सुरक्षा यातील संबंध अधिक दृढ करण्यावर एकमत झालं. दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करणं, दहशतवाद्यांना होणारा निधी पुरवठा तसंच हत्यारांची तस्करी या क्षेत्रातील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावरही भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यात आज नवी दिल्लीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत जारी करण्यात आलेल्या निवेदनात दहशतवादाप्रती अत्यंत कठोर पावलं उचलण्याचा दृढ संकल्प करण्यात आला. भारत आणि इंडोनेशिया ही दोन्ही राष्ट्र समान सांस्कृतिक मूल्यांचा आदर करत असून भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या दृष्टीनेही इंडोनेशिया हाच महत्त्वाचा देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. उभय देशांमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर युवक कार्यक्रम आणि क्रीडा विषयांसह 3 विषयांवर द्विपक्षीय करार करण्यात आले.
आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर भर देण्याबरोबरच संघटित गुन्हेगारी, अवैध मानवी वाहतूक आणि अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यावरही दोन्ही देशांचा भर असेल, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. भारताच्या दौऱ्यावर असलेले इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. विडोडो यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळ्यात त्यांना मानवंदना देण्यात आली. याआधी विडोडो यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. काळ्या पैशाविरुद्ध विमुद्रीकरणाचं शस्त्र उगारल्याच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागानं देशभरात ठिकठिकाणी धाडी घालायला सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांबरोबर प्राप्तिकर विभागानं काल केलेल्या कारवाईत जुन्या आणि नव्या नोटांच्या स्वरूपात मोठी रक्कम जमा केली आहे. ग्रेटर कैलास परिसरातल्या एका लॉ फर्मवर टाकलेल्या छाप्यात 13.5 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. यापैकी 2.5 कोटींपेक्षा अधिक रक्कम 2,000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे, तर 7 कोटी रुपयांची रक्कम जुन्या 1,000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधून तसंच हैदराबादमधूनही मोठ्या प्रमाणात रोख रकमा जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच शहरांना नवा चेहरा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नांदेड, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात महापालिका आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी झालेल्या प्रचार सभांमध्ये बोलत होते. आपलं 2 वर्षांचं सरकार हे खऱ्या-खुर्त्या अर्थानं आपलं सरकार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकांसाठीचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय हा गरिबांसाठीच असल्याचं ते म्हणाले. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या क्षेत्रात प्राधान्यक्रमानं काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. सेवा अधिकार कायद्याअंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना 372 सेवांची हमी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर आला तसंच दहशतवादावरही अंकुश बसत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याची माहिती आज राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात दिली. रिक्त पदं भरणं, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा सुधारणं, पुरेसं प्रशिक्षण देणं तसंच तपास यंत्रणा मजबूत करणं आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. प्रकाश सिंग विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यानुसार पोलीस कायद्यातील सुधारणा 1 फेब्रुवारी 2014 पासून लागू झाल्यानंतर ही पावलं उचलल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि कायद्यातील सुधारणा यानुसार राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्वात सुधारणा न केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील हरिसाल या डिजिटल व्हिलेजमध्ये राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते पेटीएम आणि महा ई सेवेचा काल शुभारंभ झाला. यावेळी हरिसाल डिजिटल व्हिलेज संदर्भात आणि पेटीएम कार्यपद्धतीची माहिती मुख्य सचिवांनी घेतली. सेतू सुविधा आणि स्मार्ट रेशन कार्ड प्रणालीच्या कार्यपद्धतीविषयी सुद्धा क्षत्रिय यांनी जाणून घेतलं. रोकडरहित अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून नजीकच्या काळात मेळघाटातील बहुतांश गावांमध्ये डिजिटल पेमेंट शक्य होणार असल्याचा विश्वास मुख्य सचिवांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त जे.पी. दत्ता, जिल्हाधिकारी किरण गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आदिवासी विकास आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी षण्मुखराजन, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातलं सवतखेडा हे 1367 इतकी लोकसंख्या असलेलं गाव. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोखीनं होणाऱ्या व्यवहारांसाठी अडचणी निर्माण होत असल्याचा तक्रारीचा सूर न लावता गावकऱ्यांनी लगेचच परिवर्तनाचं डिजिटल पाऊल उचललं. गावातल्या दुकानदारांनी आपल्या दुकानात स्वाईप मशीन्स बसवून घेतल्या तर काहींनी बारकोड पद्धतीनं ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला. वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद, अनुकूल प्रतिसाद लोकांनी त्याला दिलेला आहे. या गावामध्ये आता आम्ही स्टेट बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ची योजना सुरुवात केलेली आहे. सर्व लोकांना तिथे कार्ड दिले जात आहेत, स्वाईप मशीन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सर्व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला त्या ठिकाणी मिळालेला आहे. लोक स्वतःहून त्या ठिकाणी त्यांनी तयारी दर्शवली त्या गावामध्ये.
ब्रॉडबँड सुविधेमार्फतही इंटरनेटचा वापर इथले गावकरी करतात। त्यामुळे आता गावानं डिजिटल क्रांतीत आघाडी घेतली असून रोकडरहित आर्थिक व्यवहाराच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकलं आहे। 95% लोकांचे अकाउंट आम्ही SBI खात्यामध्ये खोललेले आहे आणि जवळजवळ 95% लोकांकडे आम्ही ATM कार्ड दिलेले आहे। त्या माध्यमातून घरातला प्रत्येक व्यक्ती त्या व्यवहारानं ATM द्वारेच कुठलाही व्यवहार करेल याची आम्ही काळजी घेत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनानं उत्तम कामगिरी केली असून आतापर्यंत 608 लाभार्थ्यांना जमिनीचं वाटप केलं आहे। घर हे प्रत्येकाचं स्वप्न। हक्काचा निवारा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना भक्कम साथ मिळाली ती शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून। जळगाव जिल्ह्यात ही योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत। आम्ही 1 महिन्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन ग्रामसभा घेतले, तिथे आम्ही लाभार्थी निवड केले, तिथे सरकारी जागा निवड केले। त्याच्यानंतर त्यांचे जो कब्जा हक्कची रक्कम आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जमा करून आम्ही त्यांना जमीन वाटपचे ऑर्डर पण काढलेले आहे। पूर्वी फक्त दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांचा समावेश होणाऱ्या या योजनेत आता सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाते। तर आमच्या समजा घरकुलांच्या ऑर्डरी 1990 पासून आलेल्या होत्या। तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घरकुल बांधू शकलो नाही। तर आमचे दिवस समजा असेच वायवार जात होते। प्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला जागा उपलब्ध होऊन मिळणार आहे आणि आम्ही स्वतःचं घर बांधू शकतोय। या योजनेत लाभार्थ्याला घर बांधणीसाठी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जमीन दिली जाते। तसंच शासकीय भूखंड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं। आज लोक आम्हाला जागा नाही होती, उपलंग आम्ही राहत होते, आता स्वतःला जागा भेटली, आता आम्ही बांधू शकताय। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2016-17 साठी आतापर्यंत 141 लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असून आणखी 302 लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न लवकरच साकारणार आहे। शेतकरी संघटनेच्या 13व्या संयुक्त अधिवेशनाचा आज नांदेडमध्ये समारोप झाला। 3 दिवसांपासून चालू असलेल्या शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर त्या विषयातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी खासदार भूपेंद्र सिंग मान, आमदार वामनराव चटप या प्रसंगी उपस्थित होते। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं, त्याचबरोबर जैवजनुकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करणं यासाठी आमचे प्रयत्न चालूच राहतील असं हंगरगेकर म्हणाले। शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवनचरित्रावर आधारित अंगार वाटा शोध शरद जोशींचा या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन माजी मंत्री माधवराव किन्हळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी किन्हळकर यांनी शरद जोशींच्या विविध आठवणींना उजाळा दिला। जळगावमध्ये आज सिकल सेल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटीचे अध्यक्ष डॉक्टर देवानंद उबाळे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। या संमेलनात राज्यभरातून सिकल सेलचे रुग्ण उपस्थित होते। राज्य सरकारतर्फे दरवर्षी 11 ते 17 डिसेंबर या आठवड्यात सिकल सेल जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो। सिकल सेलच्या रुग्णांसाठी चांगली औषधं आणि उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी या संमेलनात रुग्णांनी केली। या आजाराचं गांभीर्य घेऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी सिकल सेल आजारासाठी नोबेल प्राइज विनर यामानाका जपान यांच्या माध्यमातून बँगलोर येथे ग्लोबल सिकल सेल रिसर्च सेंटर हे बनवण्याचं ठरवलेलं आहे। तर हे सिकल सेल सेंटर जिथे या आजाराचं मुख्य केंद्र आहे नागपूर, ज्या देशामधला पहिला रुग्ण या नागपूरमध्ये सापडला होता, विदर्भामध्ये सापडला होता आणि विदर्भापासून तर मराठवाडा, खानदेश, कोकण हा बेल्ट हा विशेष करून सिकल सेल बेल्ट असल्या कारणामुळे याचं मुख्य केंद्र जर का नागपूर झालं बँगलोरच्या ऐवजी, तर अशी मी आजच्या राज्यस्तरीय सिकल सेल संमेलनाच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांना विनंती करेल की त्यांनी नागपूरला याचं सिकल सेल रिसर्च सेंटर करावं। संयुक्त राष्ट्र संघटनेचे आगामी महासचिव अँटोनियो गुटेरेज आज महासचिव पदाची शपथ घेणार आहेत।
महासभेच्या औपचारिक समारंभात पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्य राष्ट्रांना उद्देशून ते अभिभाषण करणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे महासचिव बान की मून यांच्याकडून येत्या 1 जानेवारीला ते सूत्र स्वीकारतील. गुटेरेज यांनी यापूर्वी पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अनेक वर्षांपासून चिघळलेला सिरिया प्रश्न सोडवायला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं गुटेरेज यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू सईद यांचा आज स्मृतिदिन. पुण्यात जन्मलेले बाबू गेनू मुंबईत गिरणीत कामगार होते, मात्र त्यांच्या मनात सतत स्वातंत्र्याचा ध्यास होता. वडाळा इथं झालेल्या सत्याग्रहात सहभागी झाल्यावरून त्यांना सक्त मजुरीची शिक्षाही झाली होती. 1930 साली ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत मुंबईत ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी ते रस्त्यावर पडून राहिले. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्यानं बाबू गेनूंना हौतात्म्य आलं. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन आज ईद ए मिलाद उन नबी जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा झाला. त्यांची शिकवण आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांनी आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईद ए मिलाद निमित्त औरंगाबाद शहरात भव्य जुलूस ए मोहम्मदचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सलाम पठण करण्यात आलं. सोलापूर इथंही आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या प्रमुख मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली. शोभायात्रेत मक्का मदिना इथल्या मशिदीची प्रतिकृती साकारण्यात आली. तसंच शहरातल्या प्रमुख चौकात देशभरातल्या विविध मशिदींच्या आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या. जळगाव शहरातल्या तांबापुरा आणि मेहरुण इथंही ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढली. विविध ठिकाणी दिवसभर कुराण पठण, धार्मिक प्रवचनं, मिरवणूक, दावत ए आम असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बुलडाणा इथं इक्बाल चौक इथल्या जामा मशिदीत सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले. त्यानंतर शहरातल्या प्रमुख मार्गाने या जुलूसचा समारोप ईदगाहवर झाला. या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी मोहम्मद पैगंबराविषयी उपस्थितांना माहिती देऊन त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. अकोला जिल्ह्यात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नागपुरातील सीए रोडवरील अग्रसेन चौक इथून जुलूस काढण्यात आला होता. विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं जुलूसमधल्या मुस्लिम बांधवांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हिंदू मुस्लिम एकतेचा अनुभव यावेळी नागपूरकरांनी घेतला. मुंबईत चेंबूरमधल्या कोकण नगर इथं ईद मिलादुन नबी साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांतर्फे यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर इथं ईदच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसंच हवेत गोळीबारही केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. आणि आता बातमी क्रिकेटची. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 4थ्या क्रिकेट कसोटीत आज भारतानं इंग्लंडवर 1 डाव आणि 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात टाकली. इंग्लंडचा संघ 195 धावात गारद झाला. फिरकीपटू अश्विननं 55 धावा देत इंग्लंडचे 6 गडी तंबूत परत धाडले. या कसोटीत अश्विननं 12 बळी घेण्याची किमया केली आहे. द्विशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग 6 कसोटी क्रिकेट मालिका जिंकल्यात. इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यानं भारतानं अँथनी डिमेलो करंडकही पुन्हा पटकावलाय. भारत इंग्लंड दरम्यानचा 5वा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना चेन्नई इथं 16 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे. हवामान. राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका जाणवत असून अहमदनगर इथं 6.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील, तर येत्या 14 आणि 15 डिसेंबरला दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 16 अंश सेल्सिअस. नागपूर 32 आणि 11, पुणे 31 आणि 9, औरंगाबाद 32 आणि 14, नाशिक 31 आणि 9, कोल्हापूर 31 आणि 14, रत्नागिरी 33 आणि 16,
सोलापूर 34 आणि 12 आणि अमरावती कमाल 31 किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. वर्धा चक्रीवादळ दुपारी चेन्नई जवळच्या किनाऱ्यावर धडकलं. 2 जण ठार. मध्यरात्रीनंतर जोर ओसरण्याची शक्यता. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा. एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. हजारो जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार, पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होऊ द्या. माहिती प्रसारण मंत्र्यांचं आवाहन. भारत इंडोनेशिया दरम्यान 3 करारांवर शिक्कामोर्तब. दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा उभय देशांचा संकल्प. राज्यातलं नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध. प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांची मोहोर. पोलीस दलात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं, रिक्त पदं भरणं आदी आवश्यक पावलं उचलण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद उन नबी देशभरात उत्साहात साजरा. मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय. मालिकाही घातली खिशात. कोहली सामनावीर. आणि राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका. 14-15 तारखेला दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य भागात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज ईद ए मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन उत्साहानं साजरा होतोय. या निमित्तानं पैगंबरांचे ऐहिक आणि भौतिक जीवनातील सिद्धांत आणि सध्याचं मुस्लिम समाजातलं वास्तव उलगडून सांगण्यासाठी इस्लाम धर्माचे ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.